1 मे महाराष्ट्र दिनी 4 महिने झाल्यानंतर 17 देश फिरून नवी मुंबईतले नागरिक जे आहेत योगेश आलेकर यांनी 17 देशचा प्रवास केलाय, तोही बाईकवर. आपल्या सोबत योगेश आलेकर आहेत. सर, तुम्ही 17 देशांचा प्रवास केलाय, बाईकवर आहे. कशा पद्धतीचा हा प्रवास आलाय, नेमकी प्रवासामध्ये काय अडथळे आले? नमस्कार, माझं नाव योगेश आलेकरी. मी मूळचा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील करंडवाडी गावचा आहे. नवी मुंबईमध्ये मी गेले 15 वर्ष राहतोय. MH43 या नंबरची गाडी घेऊन मी याच्या आधीही प्रवास केला होता. जग प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यावरती असताना मी मुंबईतून लंडनला बाईकवरती गेलो होतो. माझा प्लॅन था आफ्रिकेला जाण्याचा माझा प्लॅन होता. मी 1 मेला महाराष्ट्र दिना दिवशी प्रवास सुरू केला आणि भारतातून बाईक घेऊन परदेश प्रवास करणं हे खूपच चॅलेंजिंग काम आहे, कारण आपल्याला बाईकचा पासपोर्ट घ्यावा लागतो. कार्नेट द पॅसेज एंड डाऊन असं त्याचं नाव आहे. ते खूपच एक्सपेन्सिव्ह असतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. भारताच्या सर्व सीमा या बंद असल्यामुळे आपल्याला चायना मार्गे जावं लागतं. इथून नेपाळ, तिथून चायना. आणि चायनामध्ये प्रवेश करण्यासाठी जर तुमच्याकडे ग्रुप असेल तर 2 लाख, आणि जर ग्रुप नसेल, तुम्ही एकटे असेल तर 10 लाख रुपये चायना गव्हर्नमेंटला फी द्यावी लागते. त्यामुळे हे सर्वात चॅलेंजिंग आणि अतिशय महागडी जर्नी असल्यामुळे मला वाटतं खूपच कमी लोकांनी ती हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कमी लोकांनी हा प्रवास केलेला आहे. तर मी चायना पार केला, येथून त्यानंतर कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, त्यानंतर पुन्हा कझाकिस्तान, रशिया, लाटविया, इस्टोनिया, फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड, फ्रान्स, लंडन. सर, म्हटलं 17 देशांचा तुम्ही प्रवास केला. एकूण आतापर्यंत किती देश फिरून झालेले बाईकवर तुमचे? एकूण 47 देशांचा प्रवास मी आजपर्यंत केलेला आहे आणि या ट्रिपमध्ये 17 देश झालेले आहेत. ओके. एकूण 47 देश तुम्ही फिरून झालेले आहात. सर, तुमचा एक बाईक लंडन मध्ये जे आहे ती चोरीला गेलेली आहे. तिथली परिस्थिती विभागाची कशी होती, लंडन विभागाची? लंडन पासून एक 200 किलोमीटर अंतरावरती नॉटिंगहम नावाचं एक गाव आहे. तर तिथे असताना मी प्रवास करत होतो. स्कॉटलंडच्या दिशेने जात असताना सकाळी 10:30 वाजता मी 10-10:30च्या दरम्यान बाईक पार्क करून मी ब्रेकफास्ट करण्यासाठी रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो. मी हँडल लॉक आणि डिस्कपॅड लॉक ही केलं होतं आणि अगदी 15-20 मिनिट लागले असतील आणि मी 1 तासानंतर मी जेव्हा रिटर्न आलो तर विदिन स्पॅन ऑफ 1 आवर माझी बाईक चोरीला गेली. लॉक तोडून वगैरे त्या लोकांनी, चोरट्यांनी बाईक चोरून नेली. 4 लोक होती त्यामध्ये. तर एका व्हिडिओ मधून ते आपल्याला समजलं. त्यानंतर मी लगेचच पोलिसांना फोन केला आणि मला अपेक्षित सहकार्य मिळालं नव्हतं, कारण आपल्याला सवय असते पोलिसांना फोन केला की सायरनची गाडी येते, इमिजिएट आपल्याला सहकार्य मिळतं. मुंबईमध्ये एमर्जन्सी सर्व्हिस जी असते ते तात्काळ अवेलेबल असते. नवी मुंबईमध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल तर तो मी अनुभव इथं घेतलेला आहे. पण तिथे मला ते सहकार्य नाही मिळाल्यामुळे मी खूपच फ्रस्ट्रेट झालो होतो. सहकार्य काय असं मिळालं नाही, असा माझा एक वाईट अनुभव मला तिथे आलेला होता. ओके. मग ती बाईक जी आहे तुम्हाला गिफ्ट तिथल्या लंडन मधल्या काही मित्रांनी किंवा तिथल्या लोकांनी दिलेलं आहे. नेमकी ती बाईक किती लाखाची होती, किती लाखाचं सामान जे आहे चोरीला गेलेलं आहे, आणि ती तुम्हाला बाईक जी आहे ती सुद्धा गिफ्ट करण्यात आलेली आहे लंडन मध्ये? 28 ऑगस्ट रोजी बाईक चोरीला गेली होती. त्यानंतर 2-3 दिवस पोलिसांच्या पाठीमागे लागूनही काय होत नाही, त्यामुळे मी मीडियामध्ये गेलो आणि BBC न्यूज असेल किंवा इतर बऱ्याच न्यूज चॅनलवरती जगभरामधील प्रत्येक देशामध्ये ही बातमी तुम्हाला दिसेल, आता पाहायला मिळेल. आणि हा आउटरीच झाल्यानंतर काही लोकांपर्यंत बातमी पोहोचली. त्यामुळे त्या गावातील काही स्थानिक एक बाईक शॉप होतं, डेन अँड बेन, हे दोघं लोक ते शॉप चालवतात. तेही बायकर्स आहेत. त्यामुळे त्यांना माझं दुःख समजलं आणि त्यांनी त्यांची स्वतःची जे बाईक चालवत होते, KTM 790 ऍडव्हेंचर, ही त्यांची बाईक, ती त्यांनी मला गिफ्ट केली. हे 4 वर्ष जुने आहे. त्याची आत्ताची किंमत 6 लाख असेल आणि नवीनची किंमत ती 12-13 लाख असेल आणि इंडियामध्ये ती 15 लाखाला विकली जाते, असं काहीतरी असेल. आता इंडियामध्ये कदाचित ती बाईक नाहीये. आपल्याकडे 890 हे मॉडेल अवेलेबल आहे. ओके. आपण पाहू शकता योगेशजी जे आहेत त्यांनी सुद्धा 47 देशांचा बाईकवर प्रवास केलेला आहे आणि त्यांची बाईक जी आहे लंडन मध्ये हरवली होती, तिथल्याच लोकांनी त्यांना गिफ्ट केली. कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरणे, साम टीव्ही, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.